लोकशाहीचा एसपी न्यूज इंडिया आवाज जनतेचा हक्क लोकशाहीचा। मरणाच्या पात्रात विरली माऊली। नांदगावच्या कळमदरीतील मासेमार भावडू मोरेंच्या निधनाने कुटुंब पोरके। नांदगाव नाशिक। पोट भरण्यासाठी धरणाच्या डोहात उतरलेला एक बाप आता कधीच परतणार नाही। कळमदरी ता नांदगाव येथील 32 वर्षीय भावडू सुखराम मोरे यांच्या निधनाने केवळ एका गावालाच नाही तर माणुसकीलाही हादरा दिला आहे। गरिबीशी झुंजणाऱ्या एका कुटुंबाचा कणाच या दुर्घटनेने मोडून पडला आहे। नियतीचा क्रूर खेळ। एक आधारस्तंभ आणि निराधार परिवार। भावडू मोरे हे अंगावर गरिबीचे कपडे लेऊनही जिद्दीने जगणारे व्यक्ती होते। मासेमारी करून मिळणाऱ्या 2 पैशांतून ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते। पण नियतीला काही वेगळेच मान्य होते। एका दुर्दैवी क्षणी गिरणा धरणाच्या पात्रात त्यांचा बुडून मृत्यू झाला आणि त्यांच्या मागे वयोवृद्ध वडील, अपंग आई, अपंग बहीण, पत्नी आणि 6 निरागस बालके, 4 मुली व 2 मुले असा मोठा परिवार उघड्यावर पडला आहे। घराचा मुख्य आधार हरवल्याने या चिमुकल्यांचा आक्रोश आता काळीच पिळवटून टाकत आहे। उत्सवापेक्षा माणुसकी मोठी, लोकशाही धडक मोर्चाचा आदर्श अशा दुःखाच्या प्रसंगात समाजातील काही संवेदनशील मनांनी मदतीचा हात पुढे केला आहे। लोकशाही धडक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या संघटनेच्या वर्धापन दिनाचा खर्च टाळत तो निधी पीडित कुटुंबाला देण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय घेतला। संस्थापक शेखरदादा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली कुटुंबाला 15,000 रुपयांची मदत देण्यात आली। यासोबतच कळमदरीचे माजी सरपंच मनोज भीमराव पगार यांनी 2100 रुपयांची वैयक्तिक मदत देऊन माणुसकीची ज्योत तेवत ठेवली। समाजाला साथ, त्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी तुम्हीही पुढे या। लोकशाही धडक मोर्चाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मदत देताना सर्वांचेच डोळे पाणावले होते। यावेळी बोलताना संयोजकांनी सांगितले की वर्धापन दिनाचा जल्लोष करण्यापेक्षा या दुर्दैवी कुटुंबाच्या डोळ्यांतील अश्रू पुसणे हीच खरी लोकशाहीची ताकद आहे। आवाहन, आज हे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून जात आहे। भावडू मोरेंच्या पश्चात त्यांच्या लहान मुलांचे शिक्षण, पालनपोषण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। कळमदरी गावातील आणि परिसरातील दानशूर व्यक्तींनी तसेच सामाजिक संस्थांनी या दुर्दैवी कुटुंबाला मदतीचा हात देऊन त्यांच्या पाठीशी उभे राहावे, हीच या काळाची गरज आहे। एका बापाच्या निधनाने ही मुले पोरकी झाली आहेत। त्यांना सावरण्यासाठी समाजाच्या सहकार्याची आज नितांत गरज आहे।